महाराष्ट्र राज्याचे लाडके कणखर कर्तव्यदक्ष आणि माझ्या सगळ्या महाराष्ट्राच्या बहिणीचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, पालकमंत्री खडे साहेब, आपल्या शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री आणि माझ्यासाठी आणि अनिल भाऊसाठी जे पालकमंत्री होते आणि आजही आहेत ते शंभूराज देसाई, कृष्णा कोरे महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे साहेब, तुमच्या सर्वांचं एक तरुण लाडकं नेतृत्व, सुहास बाबरसाहेब, माझे जिवलग मित्र आणि नातेवाईक आदरणीय तानाजी पाटील तथा अध्यक्ष, तडफदार खासदार आदरणीय मानेसाहेब, व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ नेते मंडळी, आज टेंबूच्या 6व्या टप्प्याचं भूमिपूजन झालं. कोणतेही काम आपण मागायला जातो ते मंत्रालयात जातो, मुख्यमंत्र्यांच्याकडे जातो आणि त्या खात्याच्या मंत्र्याकडे जातो. टेंबूचा 6वा टप्पा आम्ही मंत्रालयात मागितला नव्हता, वर्षा बंगल्यावर मागितला नव्हता. टेंबूचा 6वा टप्पा मी आणि अनिल भाऊनी मागितला होता, ते गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे साहेबांना मागितलेला होता. आज आमच्यावर टीका करताय, गुवाहाटीला गेले गद्दार आहे, त्यांना आज निक्षून मी या ठिकाणी सांगतो, माझे गुरु असलेल्या भाऊच्या या व्यासपीठावरून सांगतो. तुम्ही सतत आम्हाला सातत्यानं आम्ही गुवाहाटीला गेल्यापासून तुम्ही गद्दार आम्हाला म्हणता. गद्दारी तुम्ही केलेली आहे. पहिल्या दिवशी आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर निवडून आलो, मित्रपक्ष म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी भाषण आमच्यासाठी केले, त्यांची मतं आम्ही घेतली आणि निवडून आल्यानंतर मात्र आम्हाला किती हॉटेलमध्ये पळवलं शिंदेसाहेब. तुम्ही हॉटेलची नावंसुद्धा ध्यानात राहिली नाही. या हॉटेलातनं बॅगा घ्या, त्या हॉटेलला टाका, त्या हॉटेलातनं दोन दुसरा उचला, तिकडल्या हॉटेलला पोटाला अन्नसुद्धा नीट देत नव्हती. अशी सगळी नेते मंडळी आहे. साहेब तुम्ही बी त्यात होता त्यावेळी. आम्ही बोमलू साहेबांना सांगत होतो, शंभूराजे देसाई, मी अनिल भाऊ साहेब एक करू नका हो, लय वाटोळ आमचं होतंय. आमचा एवढे भाजपबरोबर आपण गेल्याला चांगलाही घोटाळा काहीतरी मोठा होतो. साहेब तुम्ही काहीतरी निर्णय घ्या. त्यावेळी शिंदे साहेबांनी 16-17 आम्ही आमदार होतो. साहेबांना एक प्रसंग आठवत असतो. साहेबांनी एकच सांगितलं, आपले नेते उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार आहेत, कुणी काही आता बोलायचं. हे प्रेम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबावर अंतःकरणापासून करणारे आज हे मुख्यमंत्री. आणि आम्हाला तुम्ही वेगवेगळ्या व्याख्या द्या. हिम्मत असेल तर उद्धव ठाकरेने त्याच्या आदित्य पोराच्या डोक्यावर दूध व्हायचं, डोक्यावर हात ठेवायचा आणि 50 खोकी आम्हाला दिली म्हणून सांगायचं. नसा तरी पाटलाच्या एवढा शहाजी पाटील माझ्या दिग्विजय पोराच्या डोक्यावर हात ठेवतो आणि दिग्विजयची शपथ घेऊन मी सांगतो आम्हाला 50 खोकी मिळाली नाहीत. पण कशाला सगळ्या महाराष्ट्राच्या आरडतून वरड सुटलेली आहे ती. महाविकास आघाडी जी सुटली काय नाही तुम्हाला सांगतो. सगळे नेता आहेत, उद्धव साहेब आहे, ते पवार साहेब आहे, सगळे साहेबच आहे. ती सगळी व्यापार माणूस करतो. सोन्या चांदीचं दुकान टाकतोय, कोण हार्डवेअरचं दुकान टाकतोय, कोण किराणा मालाचं दुकान टाकतोय, कोण मॉल टाकतोय, एखादा कोण शाळेची पुस्तकं वह्या विकणार दुकान टाकतोय. पण या महाविकास आघाडीने आता भंगार गोळा करायला महाराष्ट्रात सुरू केलं. भंगारचा पडीक माल कुठाय तेवढा उचलत्या ते इनकमिंग झालं. इनकार कसलं इनकमिंग काय? महाराष्ट्रातला तमाम मतदारा इनकमिंग एकनाथ शिंदे एका नावाभोवती झालेला आहे. आता कुणाचं काय चालत नाही. सगळ्यांनी ग बसा, शांत राहा. गुडघं दुखून घ्यायचं आणि हातात बावटं सोळायचं संध्याकाळी सारखं असं करून काय याचा फायदा होणार.
जनतेच्या हृदयावर ज्यांनी 2.5 वर्षात रात्रंदिवस काम करून स्वतःचा अधिराज्य मिळवलं ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. तळागाळातल्या प्रत्येक माणसाचा प्रश्न असंख्य उदाहरण आहेत. GR वर GR आहेत. भाषणात सांगताना काय सांगून काय नाही होते. आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला मिळालं असतं. आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर शेतकऱ्याची वीज बिलं माफ झाली असती का कायमची. आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर 200 कोटी जळीताचं पैसे शेतकऱ्याला मिळालं असतं का. आम्ही जर गेलो नसतो तर माझ्या मुलींना MD MBBS IAS SP होण्यापर्यंतचं शिक्षण सगळं मोफत करायचा निर्णय झाला असता का. और निर्णय घ्यायला कमीत कमी माणूस भेटावा तर लागतो. 2 वर्षात मुख्यमंत्र्याचा चेहरा फक्त 2 वेळा बघायला मिळाला. आता मतदारसंघाला काय सांगायचं. वेळ कमी आहे, मला जास्त बोलायचं नाही. मी एवढं सांगतो मित्रांनो, शिंदेसाहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात, राज्याचे मालक तुम्ही आज आहात. कशाला आता वाट बघाय. काय मामलेदाराला बोलवा इथं, त्याला मोजा म्हणावं, जाहीर करून टाका सुहास बाबराला आमदार. आता काय शिल्लक राहिले का कशाला. 2 वेळे आले ते सुहास बाया म्हणता येतो की भावी तेवढं मला म्हणणार. मला तिथं सांगितलं हेलिपॅडवर सांगितलं बापू मला भावी म्हणायचं नाही. तुम्ही 7,500 ते 8,000 भावी आमदार महाराष्ट्रात हिंडतात. निवडून येणार 288. आता राहिलेलं भावी कुठं नेमकं घालवायचं सांगता येणार. आणि 10-12 जण मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री 10-12 पोस्टर आहेत. अरे उद्याचा मुख्यमंत्री ठरलेला आहे, सांगायला लागत नाही. महाराष्ट्राच्या जनतेने निर्णय घेतलेला आहे, फक्त मताच्या पेटीपर्यंत जायचं आहे. दिसला धनुष्यबाण का दाब बटन, दिसला धनुष्यबाण दाब बटन, टॉय 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 मशीन वाजणारा शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे. त्यात मात्र कोणी शंका बाळगू नका. जे जनतेच्या मनात बसलेलं नेतृत्व आहे ते नेतृत्व परमेश्वराला सुद्धा हटवता येत नसतं. म्हणून अनेक भक्त परमेश्वरापेक्षा मोठे झालेले. आज जनतेची सेवा शिंदे साहेबांनी केली, अहोरात्र झोपून केली. साहेब मी गेली 3 दिवस हे पत्र दिलेलं देण्यासाठी मुंबईला होतो. मी ठाण्या घरीसुद्धा गेलो. वेगवेगळी कारणं सांगत होती, पण मी तुमच्या जवळच आहे म्हणून सांगितलं. एकानं ये डोळ्याचं ऑपरेशन झालं साहेब, काय भेटत नाही. सगळ्या शरीरात जर नाजूक कुठला अवयव असेल तो डोळा आहे. आणि अशा डोळ्याचं ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा 12 तास विश्रांती मुख्यमंत्री साहेबांनी घेतली ना. 12 तासात पुन्हा कामाला लागले, रात्रंदिवस जनतेचे प्रश्न सोडवायला लागले. हे मुख्यमंत्री तुम्हाला भाग्याने. गुवाहाटीला जाण्याची पहिली गाडी होती कुणाची. आम्ही साहेबांना सगळ्यांनी सांगितलं, त्या संजय राऊताला मतं आम्हाला आयुष्यपद द्यायची नव्हती. साहेबांना मतं याला कशाला मतं दे सांगता येईल, नाही ते बडवाळत येईल, नको याला मतं दे. साहेब म्हणले संजय राऊत महत्वाचं नाही, शिवसेना. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाचं नाव बदनाम होता कामा नये. एवढी मतं असताना संजय राऊत पडला कसा. तुमच्या सगळ्यावर नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाला डाग लागेल. गपचूप सगळ्यांनी मतदान करा. मतदान केलं आणि आम्ही निघालो. पहिली गाडी माझी गेली ठाण्यात आणि मी शंभूराजेची वाट बघत बसतो. साहेब मी बोललो नाही. आज बोलतो राज्य गृहमंत्री होते आमची. पोलीस गाडी माझ्या गाडीला सारखी त्या पुलाच्या अलीकडे येडा मारायला लागल्या. मी म्हटलं आता गावलो आपण तडाख्यात येतो. नशीब माझं चांगला अक्कलकोटचा फौजदार होता. की फौजदार माझ्यापाशी आला, बापू गाडी लवकर हलवा म्हणला, तुमच्यावर नजर ठेवायचा आम्हाला फोन आल्या तेव्हा.
मी म्हणलं चल चहा तर पिऊ बघा, सकाळचं पोटात काय खाल्लं नाही, चहा बिस्किट चार मला शंभूराजा गाडीची वाट बघायची. चहा बिस्किट खाईपर्यंत शंभूराजाने अनिल भाऊ दोघांना भाव आल्या मला बाप माझा आला, आता देवा झालं तिघच गाडी गेलो. सुरतला पहिली गाडी आमची गेली, तिथं धुळा काढत आलो. ते शिंदेसाहेब मुख्यमंत्री शपथ घेतल्यावर आम्ही खाली बसलो. हा लढा दिला होता तो शिंदे साहेबांसाठी आम्हाला दिला नव्हता. आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास होता की हे नेते जर झाले, मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. एका भावनेनं केलेला उठाव, जगाला हादरवून टाकणारा आम्ही हा उठाव केलेला. त्या उठावानंतर इंग्लंड देशात सुद्धा असा उठाव झाला. तुम्हाला सगळ्याला माहीत नाही, जर आमचं बघून इंग्लंड देशाच्या खासदारांनी उठाव केला आणि पंतप्रधान काढून टाकला. तर आम्ही काय वाट केली? उठत्या सुटत्याची 50 कोटी आकडा बारका तर करण्याचा, आता जरा मोठा तर करा की पेटवा काहीतरी एकाच आकड्यावर कसं बसायला. ज्याने असा आरोप केला त्याला भगवंत पांडुरंग शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. पांडुरंगाच्या पायथ्याच्या ठिकाणी माझं गाव आहे, माझा शाप आहे. मतल मोजा बाजारात या फुला दिल्ली दाढे आहे, महाराष्ट्रात दाढे आहे आणि आमची बी दाढे आहे. आम्ही काय काळजी करू नका, तुम्ही किती वेळ अडवाय, किती जणाला जायचं. भाषण लांबत जाणार आहे, मला ही बडबडाई सवय आहे. मी थांबतो या ठिकाणी, कारण साहेबांचं हेलिकॉप्टर ढगामुळे जाणार नाही. एवढंच सांगतो मित्रांनो, कॉलेज जीवन माझं या गावात नाही. माझ्यावर मला फक्त एक चापट मारली, राम कोकाटे म्हणून माझ्या मित्रानंच मारली. 15 दिवस कॉलेज बंद पडलं आणि व्यापारी पेठ 3 दिवस व्यापाऱ्यांनी बंद ठेवली. ते शहाजाला का मारलं ह्याचा निर्णय झाला पाहिजे. SP 15 दिवस येऊन इथं राहिला होता आणि त्याची मध्यस्थी केली साहेब भांडणाची, ते अनिल भाऊ बाबरांनी मध्यस्थी केली. माझ्या राजकारणाची सुरुवात विट्यातून मी केलेली आहे आणि माझे सद्गुरू राजकारणातले कोण होते ते अनिल भाऊ बाबर हे माझे गुरु होते. माझ्या गुरुच्या आज फोटोला वर्णन करण्याची वेळ माझ्या वेळेला नको होते. आज भाऊ आजार आगाव करला भाऊ, तुमच्यासाठी काय? विट्याच्या डॉक्टरनी सांगितलं होतं तुम्ही पुण्या मुंबईला तातडीने दाखवा. भाऊनं आग्रह केला, नाही काय होते, मी पित्त झाला असं सांगलीला जाऊन येतो आणि काळानं घातला. शेवटचा स्वतःचा सोडेपर्यंत सुद्धा जडिते त्या प्रश्नाची प्रामाणिकपणा राहणार हे नेतृत्व. 7 वेळा निवडणुका लढल्या, 3 वेळा पडले, 4 वेळा निवडून आले, पण पडल्यानंतर सुद्धा तेवढ्या जोमानं कामाला लागणारं अनिल भाऊ बाबर हे महाराष्ट्रात एकमेव उदाहरण आहे. आणि या गुरुचा मी सगळा सल्ला घेतला. माझ्यावर तर राज्यात कोण पडलंच नाही. आमच्या गणपतराव देशमुखाचं साहेब सगळ्यात जादा निवडून आलेलं रेकॉर्ड आहे. सांगोल्याचं सगळ्यात पडायचं रेकॉर्ड बी आमचं सांगोल्याचंच आहे. ते आम्ही काय दुसऱ्याला जाऊ दिलं. किती वेळा पडलो तरी पुन्हा मैदान गणपताविरोधात उभाच आहे. येसू गारडीला सुवासी लहान होती, भाऊच्या पायापुढे कसं करायचं, आजा उभारा कसं घडत असतं घडायचं. ही प्रेरणा दिली ते आणि भाऊने दिली म्हणून आमदार म्हणून या ठिकाणी शाहीभाऊ होतं उभा. सुहास बाबरांनी अतिशय कळकळीनं भावनिक भाषा. तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो. जे आले त्यांच्यासाठी बोलतो आणि जे आले नाही त्यांच्यासाठी बोलतो. की भाऊच्या गाळलेल्या 40 वर्षाच्या घामाचं एक मत देऊन सुहास बाबराला तुम्ही हे भाऊचं केलेलं उपकार फेडा एवढं कळकळीची विनंती कर. माझं भाषण संपवतो. हॅलो रफिक भाई कुठं आहे तुम्ही? का नेते कुठं गेलाय काय सांगितलं नाही काय नाही. रिकुता रडायला लागली इथं तालुक्यातली माणसं सगळी काळजीत पडल्यात.
आम्ही सध्या गुवाहाटीत आहे. काय झाडे, काय डोंगर, काय हॉटेल, समज काय ओके आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ओके आहेत. आमदार सुहास बाबर अति ओके आहेत. जय हिंद जय महाराष्ट्र.